लास्ट मॅच वन ऑफ द मॅच कोण होता त्याचं नाव सांगायचं आहे. राहुल ठरलाय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि राहुलला आपण मॅन ऑफ द मॅच साठी तर या स्पर्धेचा हा ग्रँड फिनाले शेवटचा सामना अंतिम मुकाबला महामुकाबला आणि त्यासाठी दोन्ही संघ मैदानावरती सज्ज पाहायला मिळतात. एका बाजूला कुणबी योद्धा आणि त्यांच्या विपक्ष आपलं आव्हान सादर करतोय अर्थात हिंदवी 11चा संघ. चला दोन्ही बॅटर्स मैदानावरती आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज ऋतिक आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सनीलला आपण पाहताय. पहिला बॉल या ग्रँड फिनालेचा पहिल्याच बॉलला अगदी स्कूप करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथून जर पाहिलं तर केवळ एक सिंगल या बॉलवरती येते. सिंगलच्या साह्यानं संघाचं खातं देखील उघडलं गेलंय. या ग्रँड फिनालेची पहिली धाव स्कोर कार्डवरती अर्जित केली जाते. तर 2 षटकाची मॅच आहे आणि 2 षटकामध्ये 10 चेंडू हे इक्वेशन आहे मॅचमध्ये. ते क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. ज्या प्रकारे आपण मागच्या मॅचमध्ये टेनिस क्रिकेटमधील 2 नामवंत समालोचक अगदी प्रसाद आदवडे सर असतील आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम मांगेला सर असतील तर एक सुमधुर समालोचन ऐकलं. तर ज्यावेळी सनलाइट्समध्ये आपण फ्लडलाइट्समध्ये येतो त्यावेळी ते चित्र आणि संपूर्णपणे रचना देखील आपण वेगळी पाहतो. त्यावेळी फुल टॉस बॉलवरती अगदी मोठा प्रहार करू शकले नाहीत. ते बॉटम एजला बॉल लागल्यानंतर सरळ अगदी आपल्या फॉलो थ्रीमध्ये बॉलला कॅरी केलंय. डॉट बॉलची सांगता. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती देखील अक्षरशः जखडून ठेवला बॅटरला. ऋतिक गोलंदाजी ट्रॅकवरून पुन्हा एकदा रवाना होते. मोठा फटका, उंची या बॉलवरती आहे, लांबी देखील तितकीच मिळते. चेंडू चालला आउट ऑफ द प्लॉट. मॅग्निफिशंट स्ट्राईक, ग्रँड फिनालेचा पहिला षटकार. कुणबी योद्धा जो संघ बॅटिंग करतोय अगदी या खेळाडूंच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दिनेशजी डाफळे, सुमितजी जाधववाडी, रुपेशजी डिंगणकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक षटकारासाठी या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख इनाम ग्रँड फिनालेसाठी. अगदी तिसऱ्याच बॉलवरती बॅटर रोनकच्या बॅटमधून तो षटकार देखील आला. बॉलला सोडून दिलाय. पंचाचा इशारा थोड्याच वेळाला आपल्यापर्यंत येतो. अगदी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पुन्हा एकदा अंमलात आणला गेले या स्पर्धेमध्ये. वाईडच्या माध्यमातून एक अवांतर धाव रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. यावेळी शफल होत असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉडीचा वेध घेणार हा बॉल राहिलाय. बन्नाट वेग, डॉट बॉलची सांगता. प्रत्येक चेंडूवरती क्रिकेटचा खेळ तुम्हाला वेगळी दिशा, वेगळी दशा हे दर्शवण्याचं काम करतो. कारण प्रत्येक बॉलवरती बॅटर्सकडे एक वेगळी संधी आहे, गोलंदाजाकडे देखील एक नवीन संधी आहे. हे क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. मागचा बॉल डॉट. पुढच्या बॉलवरती शॉर्ट आर्म पुलचा हल्ला चढवायचा होता. गुडलेस स्पॉटवरती बॉल, त्याच्यानंतर अतिरिक्त बाउन्स. ती बॅटर्सला चकमा देणारा बॉल राहिला. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा कुणबी योद्धा संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ नन विकेट्स आघाडीची जोडी मैदानावरती 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल त्या अगोदर ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला.
सुद्धा 10 मिनिटातच पूर्ण करायचं आहे. पाच मिनिटाचं अवांतर. चला पुन्हा एकदा मॅच लावते सुरुवात. मैदानावरती फ्लड लाईट्स ऑन झाल्यात आणि षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राहुल. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल शफल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी दिशा खराब आहे. दिशा खराब आहे. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत आला. अर्थात एक अतिरिक्त धावा स्कोर कार्ड वरती येत असताना रणसंख्या जर पाहिली तर जाऊन आता मात्र पोहोचते आहे 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. ग्रँड फिनाले अगदी कुणबी समाज म्हसा तालुका कुणबी प्रीमियर लीग KPL सीझन 1 चं पहिलं एडिशन आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहत आहे. पुढच्या बॉलला पुन्हा एकदा मोठा फटका. बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट, जस्ट स्विंग अँड मिस. डॉट बॉलची सांगता. पहिला बॉल वाईट स्वरूपाचा. त्याच्यानंतर राहुलचं कमबॅक मैदानावरती. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक बॉलवरती एक वेगचित्र. त्याचा मी उल्लेख सुरुवातीला केला की प्रत्येक बॉलवरती तुमच्याकडे नवीन संधी आहे. संधीचं सोनं करण्याचं काम निश्चितपणे तुमच्याकडे. यावेळी पहा काय घडलंय. ज्या बॅटरला मागच्या बॉलवरती शांत ठेवलं त्याच्या बॅटमधून या बॉलवरती आला तडाखा. सीमारेषा पार षटकार. साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. तर 2 षटकार या मॅच मध्ये आतापर्यंत कुणबी योद्धा संघाच्या माध्यमातून आपण पाहिलेत. लाजवाब बॅटिंग राहिली आहे. प्लातून फटकेबाजी. फायनल ग्रँड फिनालेची मॅच. दोन चेंडूचा खेळ षटकातील आपण जर पाहिला तर एकंदरीत संपन्न झालेत. स्कोर कार्ड वरती धावा 15-15.
ग्रँड फिनालेचा हा मुकाबला आहे. DPN लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसले या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या क्रीडांगणावरती उपस्थित सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं देखील कुणबी प्रीमियर लीगच्या या एडिशन 1 मध्ये पुन्हा एकदा मी करतोय सहर्ष स्वागत. गोलंदाज यावेळी अगदी घुटना टेक तमाशात एक मोठा फटका खेळायचा होता. उंची जास्त आहे, लांबी नाही या बॉलवरती. अगदी या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा बॉल आणि फलंदाज बाद. मागच्या बॉलवरती विकेट्स आपण पाहत आहे आणि स्कोरकार्ड वरती धाबा जर पाहिलं तर एकंदरीत धाबा लगावले जातात 15-15. तीन बॉलचा खेळ झालाय. अगदी 2 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रातील शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राहुल, नवीन बॅटर कोण आहे रे बॅट्समन, जाऊ दे नको टाकू. या बॉलवरती इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला खेळून काढलाय. अगदी आउटफील्ड मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन, बॉलला अडवलंय. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा कॉल, तिसरी धाव घेण्याचा साहस, धाडसी निर्णय आणि फलंदाजाच्या बॉलवरती बाद. बॉल या पहिल्या सत्रातील स्ट्राइक एंडला निशाल जो कांदलवाडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉडीचा वेध घेणारा बॉल, पुढे एकदा एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. दुसरी धाव घेत असताना फलंदाज झाला बाद. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. फायनली या स्पर्धेची आणि या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा कुणबी योद्धा संघ जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती, 18 या धावसंख्येवरती. 19 धावांचं टार्गेट मॅच मध्ये झालं सेट. येणारे बॉल आहेत 12 आणि जिंकण्यासाठी आहेत अगदी 19 धावांची गरज. कुणबी योद्धा संघ या स्पर्धेमध्ये तो इंटरेस्ट दाखवला संघ खरीदण्याचा. त्याच्यानंतर प्रायोजक असतील ज्यांना आम्हाला सर्व विभागातून मदत केली, अगदी आर्थिक सहकार्य असेल, त्याच्यानंतर प्रत्येक स्तरातून जी मदत झाली त्या सर्व प्रायोजकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही ऋण व्यक्त करतोय. सर्व गावांनी म्हणजे 77 गावातून जे 3-3 खेळाडू आले त्या 3 खेळाडूंना या स्पर्धेसाठी खेळवण्याची परवानगी दिली. त्या सर्व गावांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार असतील. या स्पर्धेसाठी मुख्य कमिटी, महिला मंडळ, युवक मंडळ आणि या क्रीडा कमिटी असतील, सर्व विभाग कमिटी असतील, कुणबी विभागाच्या या सर्व कमिटींचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही ऋणी आहोत. या स्पर्धेच्या जे आपण या सुसज्ज मैदानावरती जो हा सामना खेळत आहे त्या मैदानासाठी सन्माननीय हरीश भाऊ यांचं विशेष सहकार्य राहिलं आहे. त्या हरीश भाऊ यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्य, DPN लाईव्हची टीम जी या संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टसाठी जोडली गेली त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्यासाठी ऋण व्यक्त करतोय. आणि ज्यांनी માટે या स्पर्धेसाठी अल्पव्यवहार असेल त्याच्या बरोबरीने जेवणाची व्यवस्था केली आहे त्या सर्व आमच्या प्रायोजकांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतोय. आणि जे खास आवर्जून खेळाडू वर्ग असेल, प्रेक्षक वर्ग असेल, या स्पर्धेच्या प्रेमापोटी या क्रीडा नगरीवरती दाखल झालेले आमचे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व असतील त्या सर्वांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष ऋण व्यक्त करतोय. जाव्यात मॅचकडे. या स्पर्धेची
ही दुसरी इनिंग क्रिकेटचा थरार अर्थात कुणबी प्रीमियर लीग 2024 एडिशन 1. इनिंग क्रमांक 2 ला होते सुरुवात. अफाट अशा मैदानी तू येशी वेळी डाव तुझा येताच तू सजविशी आपली खेळी. काळ करीत व गोलंदाजी संकट चेंडू फेकी. अवतीभवती झेल घ्यावया जो तो फाशे टाकी. मागे टपला यशी रक्षक तुझा उदडण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मेल तुझला धाव. चतुर आणि सावध तुझी इथे रंगला. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला. इथे मात्र या मॅच मध्ये जो हुकला तो मात्र या स्पर्धेच्या मुख्य पारितोषिकापासून चुकला असं मी म्हणेल. कारण दिवसभर केलेली मेहनत आणि या मेहनतीसाठी ही शेवटची मॅच. तर डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून अगदी 500 पेक्षा अधिक प्रेक्षक आपल्या दरम्यान या स्पर्धेचा आनंद घर बसला घेतात. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये करूयात आपण सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांचं देखील वेलकम. कुणबी प्रीमियर लीग असं हे पहिलं सुसज्ज पर्व. चला दुसऱ्या पर्वाला दुसऱ्या उत्तरादाला चला घाईनं सुरुवात करा. कुणबी योद्धा प्लीज. ते डीबीएन लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते आणि डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या आमच्या सर्व बांधवांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं करूया सहर्ष स्वागत. फायनलची मॅच येणारे 5 चेंडू पहिल्या सत्रातील पहिल्या षटकातील एका षटकामध्ये 5 बॉल म्हणजेच 10 मध्ये मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 19 धावांची गरज. आघाडीची जोडी एका बाजूला पॅरिस शेळके त्यांच्या बरोबरीने राहुल खारगाव संघाचा स्टार बॅटर पॅरिस शेळके स्ट्राईक हँडला. तर दुसऱ्या बाजूला अभिषेक ज्या अभिषेकनं या स्पर्धेमध्ये मातब्बर बॉलिंग केले. पहिल्याच बॉलवरती एज. यशी रक्षक या बॉलला कॅरी करतोय. सिंगल आले या बॉलवरती. माफ करा डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल डॉट. अभिषेक स्पर्धेमध्ये अभिषेकचा जी गोलंदाजीची चर्चा राहिली त्याची वेगळी शैली आहे, त्याचं एक वेगळं कौशल्य आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये अभिषेक या नावाचा बोलबाला देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पहिलाच बॉल डॉट. आता 9 मध्ये तब्बल 19 धावांची गरज. पॉवर प्ले नाही आहे. स्ट्राईक हँडला या संघाचा एक मातब्बर खेळाडू. दुनिया झुकती नाही झुकाने वाला चाहिए त्या पद्धतीचं चित्र पुन्हा संघाला झुकवलंय का. तर पॅरिस शेळकेने या बॉलवरती मोठा फटका. बॉल चाललाय मिड विकेट रिजन मध्ये. दुसरा रनचा प्रयत्न केला जातोय आणि जर आपण पाहिलं तर 2 धावा बॉलवरती कंप्लीट झाल्यात आणि 2च्या साह्यानं संघाचं खातं देखील या बॉलवरती उघडलं गेलंय. आणि अभिषेकसाठी पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि येणाऱ्या एक विकेटसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी पैशांची खैरात या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. अभिषेक ऑन द बॉलिंग एंड. 19 धावा डिफेन्स करायचे त्या मॅचमध्ये. अकुटप्याचा बॉल होता. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला खेळून काढले क्षेत्ररक्षक वेगाने. बॉलवरती दुसऱ्या धावेचा कॉल आणि या 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट झाल्यात. लाजवाब रनिंग राहिले या बॉलवरती आणि आपण रणसंख्या एकंदरीत पाहिली तर जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवर. येणारे शिल्लक आहेत 7 चेंडू आणि 7 मध्ये मॅचला जिंकण्यासाठी गरज आहे अगदी 15 धावांची. 7 मध्ये 15 हे समीकरण आहे. आणि दुसऱ्या बाजूला पॅरिसकडे नजर आहेत. पॅरिसला अगदी चेअरअप केलं जातंय मैदानाच्या बाहेरून देखील. मसा विभागात या नावाची पॅरिसच्या खेळाची चर्चा देखील सातत्याने राहिली आणि पुन्हा एकदा तोच फलंदाज स्ट्राईक हँडला. लाजवाब बॉल पडला थोडासा अतिरिक्त बाउन्सच्या बॉलवरती. अकुटप्याचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट जस्ट स्विंग अँड मिस आणि या बॉलवरती देखील पुन्हा एकदा अभिषेकच्या गोलंदाजीवरती आलाय आणि निर्धाव चेंडू. रणसंख्या जर पाहिली तर 4 या आकड्यावरती अजून देखील स्थिर. या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. अभिषेक रवाना झाला. अगदी पुन्हा एकदा संधी आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि बिग विकेट. बडी मछली जाल में फसी. फलंदाज बाद. की जर कोणीकडे असलं तर माईकशी संपर्क साधायचा आहे.
कणघर गावातील कोणी इकडे असलं तर माईकशी संपर्क साधायचा आहे. तर दिनेश राफले यांच्याकडून अगदी पैशांची खैरात या स्पर्धेसाठी आता कुणबी योद्धा संघासाठी पाहत आहे. येणारे 5 बॉल आणि या 5 बॉल वरती 15 धावांची गरज. बॉल शिल्लक राहिलेत 5 आणि या जिंकण्यासाठी या मॅचला 15 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रणय, त्या प्रणयने देखील या स्पर्धेमध्ये लाजवाब गोलंदाजी केली. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाले तरी या पहिला बॉल फेस करण्यासाठी 5 मध्ये 15. पहिला बॉल फुल टॉस, उडवलाय बॉलला, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला. मॅग्निफिसेंट स्ट्राईक या बॉलवरती या मॅच मध्ये संजीवनी निर्माण करणारा हा आलाय चौकार. मागच्या बॉलवरती तो षटकार होता आणि या 6 धावेनं रणसंख्या जर पाहिली तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. येणारे 4 चेंडू आणि 4 मध्ये 9 धावांची गरज शिल्लक राहिली मॅच मध्ये. दोन्ही संघाच्या अगदी प्रतिष्ठा पणाला खूण जिंकलेली कुणबी प्रीमियर लीग पर्व 1 एडिशन 1 ची चमचमाती ट्रॉफी आणि त्याच्यासाठी चाललेली ही लढत दिवसभर मेहनत केली आणि मेहनतीनंतर येणाऱ्या 4 बॉलवरती उत्तर देखील मिळून जाईल. पुन्हा एकदा सफल झाले, बॉलला उडवून दिलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, अगदी चांगल्या पद्धतीनं बॉलला अडवलं गेलंय. त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांचा नजर आहे त्या बॉलवरती, अगदी सेफ आहे बॉल. चला रिव्ह्यू नाहीये या स्पर्धेमध्ये, रिव्ह्यू नाहीये, त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत. चला अगदी प्रेक्षक शहानिशा करतायत, आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतायत. अगदी हा बॉल सेफ झालाय, सेव्ह केलात अक्षरशः आपल्या संघासाठी 4 धावा. रणसंख्या या बॉल नंतर जाऊन पोहोचल्या 11च्या घरामध्ये. येणारे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कृपया स्टेज जोला यायचा आहे. टिंगरे मास्टरमाइंडच्या सर्व खेळाडूंनी राईट साईडला यायचं आहे मैदानाच्या. टिंगरे मास्टरमाइंडच्या सर्व खेळाडूंनी मैदानाच्या राईट बाजूला यायचं आहे. चला 3 मध्ये आता 7 धावांची गरज राहिली आहे. आता इथून पुढे चुकी तर चुकी जर आपण केलं तर मी म्हणेल की या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या सगळ्याला, कारण गोलंदाजी चांगली करावी लागेल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. दोन्ही बाजूनं त्या गोष्टीची चर्चा असेल की चुकी आम्हाला करायची नाहीये, दोन्ही बाजूनं खेळ चांगलाच करायचा, कारण येणारे 3 चेंडू राहिलेत आणि 3 चेंडूवरती 7 धावांची गरज. बॅकफुटला गेले, अगदी गॅप मधून बॉलला खेळून काढलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हर झोन मध्ये, क्षेत्ररक्षक चेस करतायत बॉलला. तिसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती झालाय आणि या बॉलवरती आल्या 3 धावा, म्हणजे येणारे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 वरती 4 धावा. हे समीकरण इक्वेशन, येणारे 2 बॉल आणि 2 बॉल साठी तब्बल 4 धावांची गरज आहे मॅच मध्ये आपण पाहताय. चला फायनलची ही मॅच पाहताय. अगदी या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक कोण जिंकणार याच्यावरती सर्वांच्या नजरा. येणारे 2 बॉल जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. ग्रँड फिनाले या स्पर्धेचा, कोण कोरेल या चषकावरती नाव याच्यावर मात्र चर्चा रंगल्यात. कोण जिंकेल, कोण घेऊन जाईल आपल्या गावामध्ये ट्रॉफी, त्याच्यावरती देखील सर्वांच्या नजरा. येणारे 2 बॉल लाजवाब राहिले ही मॅच. चुकी करायची नाही, एरर इज हॉरर. चुकी म्हणजे भीती असं म्हटलं जातं आणि ती चुकी मात्र आता दोन्ही बाजूनं कोणत्याही प्रकारची केली जाणार नाही याच्यावरती मात्र सर्व खेळाडूंच्या नजरा. फास्ट ट्रॅक वरती चालू करा. त्यासाठी अतिरिक्त वेळ मैदानावरती थोडीशी चर्चा देखील केली गेली. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला गेलाय. फायनल ग्रँड फिनाले, येणारे 2 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 4 धावांची गरज. 2 वरती 4 हे समीकरण राहिले या मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरतून गोलंदाज प्रणय, या स्पर्धेचा महत्वपूर्ण बॉल
कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. उडवायचं होतं बॉलला अगदी. एक धाव. मॅच मध्ये चित्र काय घडलं, येणारा एक चेंडू शिल्लक राहिलाय आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज. कंपल्सरी चेस, माफ करा 3 धावेची गरज. एक बॉलवरती 3. त्याला कंपल्सरी चेस या स्पर्धेचा आपण नियम पाहताय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. येणारा चेंडू 1 आणि धावांची गरज 3. एखादा मोठा फटका या चेंडूवरती. चला घाई करा, दोन्ही संघाला विनंती आहे. फायनल मॅच, ग्रँड फिनाले आपल्या भेटीला आली. लाजवाबी मॅच राहिली अगदी. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आले. 19 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि त्याच्यानंतर 16 धावसंख्येवरती. अरे टाइमपास नका करू रे मित्रांनो. चला शेवटचा बॉल. एक बॉल वरती काय घडेल काय बिघडेल याच्यावरती सर्व प्रेक्षकांच्या नजरा. एका बाजूला कुणबी योद्धा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर हिंदवी 11चा संघ राहिलाय. शेवटचा बॉल. एक बॉल वरती 3 धावांची गरज. एका बाजूला कुणबी योद्धा, दुसऱ्या बाजूला हिंदवी 11. शेवटचा बॉल या स्पर्धेचा आपण पाहताय अगदी. कुणबी प्रीमियर लीग शेवटची मॅच या स्पर्धेचा ग्रँड फिनाले. चला शेवटच्या बॉलवर ही मॅच येऊन थांबले. एकदा जोरदार टाळ्या शेवटच्या बॉलसाठी. एक बॉलवरती तब्बल 3 धावांची गरज. एका बाजूला हिंदवी 11, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलात तर कुणबी योद्धा हा संघ. पुन्हा एकदा चर्चा मैदानावरती केली जाते. एक बॉल कशा पद्धतीने मैदानावरती डिलिव्हर करायचा, क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलं जावं याच्यावरती चर्चा केली गेली. आणि शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रणय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाजवाब गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहिली. चला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या शेवटच्या बॉलचं आपण स्वागत करूया. कुणबी प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि या पहिला पर्वाचा हा शेवटचा बॉल. प्रणय गोलंदाजी ट्रॅकवर रवाना होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र डॉट बॉल. आणि या पहिल्या पर्वाचा विजेता संघ ठरलाय अर्थात कुणबी योद्धा हा संघ ठरतोय. आणि जवळ यायचा आहे सुशांत.